कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले बौद्ध विहार पाडण्यात आले। या घटनेने महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेत प्रचंड संतापाची लाट उसळली असून या घटनेने आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। या घटनेच्या निषेधार्थ पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांती चौक येथे प्रचंड निदर्शने पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांता गाडे तसेच डॉक्टर सिद्धांत गाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। अरे जोर से बोलो, अरे ताकत से बोलो, आमच्या बौद्ध विहाराला संरक्षण। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या बौद्ध विहाराला संरक्षण भेटलंच पाहिजे। गाडे मॅडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धांत या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातला वाळधुणी या ठिकाणी आपलं बुद्ध विहार आणि बंदीची दान करून हाल केली या प्रशासनाचा रिपब्लिकन पार्टीचा सूर्यकांता मॅडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धांत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचा या जातीवादी सरकारचं करायचं काय? या जातीवादी सरकारचं करायचं काय? बुद्ध मूर्ती तोडणाऱ्याचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाडे मॅडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धांत दादा तुम आगे बढ़ो। च्या वतीनं आज इथं आमच्या पक्षाच्या वतीने निदर्शनं ठेवलेली आहे आणि या निदर्शनात माझे सगळे पदाधिकारी हजर आहेत आणि वाळधुणी कल्याण ठाणे येथील बुद्धमूर्ती तुटल्यामुळे विहार तुटल्यामुळे आम्ही त्याला संरक्षण द्यावं या सरकारने यासाठी निदर्शनं आयोजित केलेली आहे। तिथे महिलांवर अत्याचार होतात, मुलींवर अत्याचार होतात, नीट प्रकरणाची अजूनही काही तडजोड नाही आहे, काहीच करत नाही आहे, बेरोजगारी वाढते आहे, खाजगीकरण जास्तीत जास्त सुरू होते आहे आणि तरुण बेरोजगार झालेले आहे, अंधश्रद्धा फैलवल्या जात आहे। असे असताना आमच्या बुद्धमूर्ती कुठल्या गाडेसाहेब जेव्हा होते इथे औरंगाबाद शहरात जवळजवळ 110 विहार होते, ते सरकारनं पाडायची नोटीस दिली। साहेब म्हणाले मला गंगाधर गाडे म्हणतात आणि ते 110 विहार गाडे साहेबांनी वाचवले। हे सर्व औरंगाबादकरांना माहिती आहे आणि जे काही आमचे लोक आहेत जिथे जिथे विहार असतील तिथे तिथे त्या जागेची किंमत ठरवून त्यांचे काय ऍडव्हान्स देऊन त्यांना साहेबांनी हे म्हणजे रेग्युलराइज केलेले आहेत। या तसं कल्याणला आणि कुठेही महाराष्ट्रात होत असेल तर आमच्या बुद्ध विहाराला संरक्षण दिलेलं पाहिजे असं आमचं धोरण। पक्षातर्फे आंदोलन करण्याचे काय विचार? पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आज रोजी पक्षातर्फे मोठं निदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ सूर्यकांता गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य असं निदर्शन पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। पक्षात या ठिकाणी उपस्थित असलेले पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे आमचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आमचे महिला अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला माहीतच असेल आमचा जो विषय आज आहे तो विषय आहे की कल्याण येथील बुद्ध विहार या ठिकाणी भिक्खूंना आणि वाळधुणी या ठिकाणी त्यांना मारहाण करून आणि गौतम बुद्धाची मूर्ती हटवल्याने त्या ठिकाणी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध करत आहे। वारंवार समाजाला टार्गेट केल्या जात आहे, हा जातीवादीपणा आहे का? याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। अगदी बरोबर आहे। याला जे शासन गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राज्य करत आहे यांचं एकच ध्येय आहे की जे दलित आहेत, जे अस्पृश्य आहेत यांना ज्या पद्धतीने यांना कसं त्यांच्या मूर्त्या असतील, भिक्खू असतील त्यांना कसं हे करता येईल या पद्धतीने त्यांचं हे करत आहे। आपल्या समाजाचे आहे त्यांचं या घटनेकडे गांभीर्याने लक्ष नाही असं वाटतं का तुम्हाला?
आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट या ठिकाणी आहेत आणि ते स्वतः त्यांनी समाजाशी निगडीत आहेत. आपण पाहिलं असेल की आपल्या उपवर्गीकरण या गोष्टी अनेक गोष्टी दलितांच्या बाबतीत घडत आहेत, पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी चूप आहेत. ते एक शब्द या ठिकाणी काढत नाही आहेत. हे दुर्दैव समाजाचा असं मी मानतो. असं वाटतंय का सामाजिक न्याय मंत्र्याची या सर्व प्रकरणाला मुक्त संमती आहे? अगदी बरोबर आहे, कारण की आज आम्हाला पालकमंत्र्याकडून सर्वसामान्य आणि दलित माणसाला आणि बहुजन समाजाला खूप मोठी अपेक्षा होती की पालकमंत्र्यांच्या हातून समाजाच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे, पण ते न होता आमचे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. भूमिका काय असणार आमची भूमिका हीच आहे की काल परवा कल्याण येथील आमचे भिक्खू बांधव आणि गौतम बुद्धाची मूर्ती हटवल्यानंतर तिथं तातडीने शासनाने आणि पोलिसांनी त्याची संपूर्ण चौकशी करून याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आम्ही पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आणि आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने शासनाला आणि प्रशासनाला एक अल्टिमेटम देतो की कालावधी दिल्यानंतर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर पॅन्थर परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार. असाही आरोप होतो या सर्व घटनेमागे खासदार श्रीकांत शिंदे यांचा हात आहे. हो, ज्या पद्धतीने हे झालेलं आहे ते स्वतः त्या ठिकाणी खासदार आहेत आणि खासदार असल्यामुळं ते फक्त एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, ते सर्व जाती धर्माचं या ठिकाणी खासदारकीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहेत आणि असं या ठिकाणी कृत्य होणं हे खरंच लाजरीपणा. धन्यवाद.